मित्रांनो श्रेयस अय्यर होऊ शकतो IPLच्या काही पहिल्या सामन्यांमधून बाहेर। तर मित्रांनो चला व्हिडिओला करू सुरुवात। तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या YouTube चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे जी क्रिकमत। मित्रांनो श्रेयस अय्यरच्या फॅन्ससाठी वाईट बातमी आली आहे। म्हणजेच मित्रांनो वानखेडे रणजी ट्रॉफीच्या फायनलमधील दुसऱ्या डावात मित्रांनो श्रेयस अय्यरने 75 रनांची जबरदस्त पारी खेळली होती। परंतु मित्रांनो ही पारी खेळत असताना श्रेयस अय्यरच्या पाठीच्या दुखण्याने पुन्हा डोकं वर काढलं आहे मित्रांनो, ज्यासाठी श्रेयस अय्यरने गेल्या वर्षी शस्त्रक्रिया करून घेतली होती मित्रांनो। आता IPLच्या 2024च्या सुरुवातीच्या टप्प्यात त्याला सहभाग घेण्यास धोका येण्याचा अंदाज आहे, कारण मित्रांनो श्रेयस अय्यर IPLच्या पहिल्या काही मॅचमधून चुकू शकतो मित्रांनो। कोलकाता नाईट रायडर्समध्ये श्रेयस अय्यर खेळत आहे व मित्रांनो KKRची कॅप्टन्सी सुद्धा श्रेयस अय्यर करत आहे मित्रांनो। KKRला खूपच मोठा झटका बसला आहे, कारण मित्रांनो आता IPL फक्त 9 दिवस आले आहे व मित्रांनो श्रेयस अय्यरच्या दुखापतीने KKRची चिंता वाढवली आहे, कारण मित्रांनो 22 मार्चला IPLची सुरुवात होत आहे। त्याचबरोबर मित्रांनो 23 मार्चला लगेच कोलकाता वर्सेस सनरायझर हैदराबादचा सामना आहे व मित्रांनो श्रेयस अय्यर हा कोलकात्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण खेळाडू आहे मित्रांनो। श्रेयस अय्यर हा 3 नंबरवर जबरदस्त अशी बॅटिंग KKR करतो। त्याचबरोबर मित्रांनो श्रेयस अय्यर हा जबरदस्त कॅप्टन आहे व मित्रांनो मागच्या वर्षी श्रेयस अय्यर खेळला नाही तर KKRला खूपच मोठा झटका बसला होता। आणि त्याचबरोबर आता ह्या वर्षी अशी न्यूज आली आहे की 2024च्या IPLमध्ये श्रेयस अय्यर काही सामन्यांसाठी बाहेर राहू शकतो। त्यामुळे मित्रांनो IPLमध्ये KKRला खूपच मोठा धक्का बसू शकतो, कारण श्रेयस अय्यर IPLमधून बाहेर होऊ शकतो। तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये एवढंच। कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला करा लाईक आणि चॅनल असेल चॅनल करा सबस्क्राईब, आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत क्रिकेट पाहत राहा, आपला व्हिडिओ पाहत राहा। बाय बाय।